बदलापूर येथे शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संघर्ष सेनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आला। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नराधमाला फाशीची शिक्षा द्या, नाहीतर आमच्या ताब्यात द्या अशी मागणी माध्यमाशी बोलताना केली आहे। आंतरराष्ट्रीय मानव अधिकार मीडिया संघटन आरटीआय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य। नुसती फाशीची शिक्षा नको आहे त्यांना, एक एक अवयव कट करून त्यांना फाशीची शिक्षा मिळावी। नाही जर फाशीची शिक्षा मिळाली तरी पण आम्ही सर्व महिला उतरून स्वतंत्र जाऊन आम्ही स्वतः ते काम करू। माझं नाव माधवी पोद्दार आहे, ओबीसी संघटनेची मी महिला राज्याध्यक्ष। काय सांगाल तुम्ही बदलापूर प्रकरणावर? काय बदलापूर प्रकरणावर आता कसं आहे, तर जसं निर्भयाचं प्रकरण झालंय तेव्हापासून हे अत्याचार वाढतच आहेत मुलींवर। त्या छोट्या मुली बघत नाहीत की 18 वर्षाच्या मुली बघत नाहीत, 3.5, 4 वर्ष, 5 वर्ष काहीही बघत, की वृद्ध महिला पण बघितलं जात नाही की हा सगळं हे का घडत आहे याचा विचार केला पाहिजे सरकारने, की ही परिस्थिती का निर्माण होती, की माणसांमध्ये हे असमंजसपणा का निर्माण झालं हे बघून त्यांना हे करा। त्यांना शिक्षा तर व्हायलाच पाहिजे, परंतु जर फाशीची शिक्षा जर होत नसेल तर त्यांना फाशीची शिक्षा द्यायलाच पाहिजे। पण ते जर होत नसेल तर त्यांचा एक हात, एक पाय, एक डोळा, काही त्यांच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे तुकडे तुकडे करून घातले पाहिजे। आणि हे जर होत नसेल तर रस्त्यावर उतरून आम्ही हे सगळं करणार महिला। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।